नागपुर महानगरपालिका चुनाव 2026 के लिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने प्रभाग क्रमांक 3 से एससी अ वर्ग के लोकप्रिय समाज सेवक परसराम काशीनाथ जी मानवटकर को अधिकृत उम्मीदवार घोषित किया है। करीब 9 साल बाद कांग्रेस ने एक बार फिर मानवटकर पर भरोसा जताया और उन्हें चुनावी मैदान में उतारा है। इस मौके पर कांग्रेस की ओर से पीली नदी, पाहुणे लेआउट और आसपास के नगरों में भव्य रैली निकाली गई। रैली में नागरिकों की उत्स्फूर्त भागीदारी देखने को मिली। समर्थकों ने हाथों में झंडे लेकर जोरदार नारेबाजी की। रैली के दौरान स्नेहल डोरले काज कंपनी के सामने नागपुर समय की संवाददाता रिंकू पांतावणे ने उम्मीदवार परसराम मानवटकर से बातचीत की। मानवटकर ने कहा कि मैंने और कांग्रेस विधायक नितिन राउत ने प्रभाग के लिए निधि लाने की कोशिश की, लेकिन सत्ता में बीजेपी होने के कारण पर्याप्त फंड नहीं मिला। उन्होंने दावा किया कि इस बार कांग्रेस पैनल के 4 उम्मीदवार जीत कराएंगे और बीजेपी की घराणेदार राजनीति को तोडेंगे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे आहेत 4 अधिकृत उमेदवार इथे उभे राहिलेले आहेत। उमेदवारी जी आहे 4 लोकांना इथे मिळालेली आहे। काँग्रेस पक्षाने यांची जिम्मेदारी सोपवलेली आहे। येत्या 15 जानेवारीला चुनाव होणार आहेत आणि 16 तारखेला मतमोजणी होणार आहे। तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे आहेत हे 4 उमेदवारांनी आपल्या पक्षातर्फे इथे जी आहे फार मोठी रॅली काढलेली आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात की कुठल्या प्रकारचं कामं ते हे विकास कार्य इथे या प्रभागात करणार आहेत। परसराम मानवटकर आपल्यासोबत आहे, ज्येष्ठ एक नेते आहेत ते त्यांच्याशी जाणून घेऊयात। मला सांगा, येत्या 9 वर्षानंतर आपण आता महानगरपालिकाचे चुनाव लढतो आहे आणि नगरसेवक प्रभागांना मिळणार आहे। काय आपल्याला यावर मत आहे? कशा प्रकारचं विकास कार्य आपण आपल्या प्रभागासाठी करणार आहात जर नगरसेवक तुम्ही बनलेत तर? बघा, मला 9 वर्षे मिळाले, पण त्यामधून मला 2 वर्षच मिळाले, कारण की 2 वर्ष 17, 18, 18, 19 त्यानंतर करोना लागलेला आहे। तरी मी 2 वर्षामध्ये आपल्या एरिया जी वस्ती आहे, प्रभाग आहे, त्याचे पुष्कळचे कामं केले आहेत। रोड आहे, गटर लाईन आहे, चेंबर्स आहे, पाण्याची समस्या आहे, हे पूर्ण केलेली आहे। पण त्याच्यानंतर 22 नंतर प्रशासन बसलेलं असल्यामुळं ते आम्हाला फंड देत नाही, कारण की बीजेपी सत्ता असते, ते आम्हाला फंड देत नसतात, त्यांच्या हिशोबाने चालावं लागतं। त्यामुळे आमचे काम विकास थोडं थांबलेला आहे, पण मी भरपूर काम केलं आहे आणि आमची जी टीम आहे खूपच छान आहे। यावेळेस आम्हाला इतकं एवढं माहीत आहे की आम्ही 4ही विजय होऊ अशी आम्हाला शाश्वती आहे। यापूर्वी जे नगरसेवक होते त्यांनी कशा प्रकारचे कामं या प्रभागासाठी केलेले आहेत त्यावर आपलं काय मत आहे? बघा, का असते, मी एकटाच असतो, पण ते 3 आहेत, पण त्यांनी विकास केला नाही। त्यांना सर्वांना माहीत आहे आपल्या एरियामध्ये त्यांना बघून घ्या, आपण एकही विकास नाही त्यांचा, छोटा मोठा विकास असते। त्यामुळं ते फंड देऊनही त्यांना फंड मिळूनही त्यांनी काम केलेलं नाही। मी दुर्गुळ गटक समिती सदस्य म्हणजे होता, पण मला तिथून फंड मिळाला नाही। गोपी गुंबळे त्याचे अध्यक्ष होते, पण त्यांनी मला फंड दिला नाही, हे सर्वांनाच माहीत आहे। आणि महापौर जी संदीप जोशीजी होते, त्यांना मी जाऊन भेटलो। त्यांनी म्हटलं की तुम्ही आम्हाला फंड का नाही दिला? ते म्हणत होते की तुमचा विकास करा, आम्ही करत आहोत। मी म्हटलं असं कधी होते का? मी नगरसेवक आहे, मला तुम्ही फंड देत का नाही? पण ते सत्ता असल्यामुळे ते दाबून ठेवतात, आम्हाला फंड देत नाही। अच्छा, मला सांगा, विधायक आपले नितीन राऊत आहेत, आपले विकास ठाकरे आहेत, अभिजित वंजारी, असे ज्येष्ठ जे आपले विधायक आहेत, नेते आहेत, यांच्याकडून कुठलं मार्गदर्शन आपल्याला मिळतं आहे? विकास ठाकरे आपला नितीन राऊत जे आपल्या उत्तर नागपूरचे आमदार आहेत, त्यांनी मला 1.5 करोडचा फंड दिला। मी इथेच यूज केला, आपल्या वस्तीमध्ये समाजभवन, मंदिर, आपला विहार याचं फंड केलं। काही आपला रोडचा विकास केलेला आहे, त्यांच्या निधीतून मी पुष्कळ काम केलेलं आहे। असं दिसायला येते प्रभाग 3 मध्ये जे आहे मुलांसाठी पार्क नाही आहेत आणि लायब्ररी नाही आहे, त्यावर आपलं काय मत आहे? लायब्ररी करता जागा पाहिजे ना बेटा, जागा नाही ना आपल्याकडे। तर जागा आणण्यासाठी कशा प्रकारची निधी आणि कशा प्रकारचे प्रयत्न करणार? आपल्याकडे NIT आहे, पण पूर्ण पॅक आहे। तरी कमीत कमी 10-15 हजार स्क्वेअर फीटचं ग्राउंड पाहिजे, तेव्हा ते होऊ शकते, तर होऊ शकत नाही। आणि पार्कसाठी, ग्रीन पार्कसाठी पार्क आहे, आपला बुद्ध पार्क इथे आहे ना, आपला गणेश पार्क आहे, तिथे मी म्हटलं होतं त्यांना की आपण दवाखाना उघडू, पण तिथले लोक म्हणतात की दवाखाना नको पाहिजे, आम्हाला ग्राउंड राहू दे, असं त्यांचं मत आहे। आहे। आपण नगरसेवक म्हणून निवडून आलात, लोकांचं भरघोस जर मत आहे तुम्हाला मिळालं, तर 5 वर्षाच्या पहिल्या वर्षी तुम्ही कशा प्रकारचे कामं तातडीने करणार? आता समजा की मी नगरसेवक झालो आणि माझी चॅरिटी टीम आली, आम्ही जेवढाही प्रभाग आहे 29 वस्ती आहेत, पूर्ण वस्तीमध्ये आम्ही पूर्ण काम करू। आम्ही चॅरिटी टीम आहेत, सर्व आपल्या एरियामध्ये काम करतील।